हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे। या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले आहे। याच्यामध्ये सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC आणि सेगमेंट SD हे 4 सेगमेंट्स लाईन AD ला परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे। AB दिलेला आहे 60, BC दिलेला आहे 70, CD दिलेला आहे 80 आणि P पासून S पर्यंतचा डिस्टन्स दिलेला आहे 280 आणि आपल्याला PQ, QR आणि RS ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। हा आपल्याला एग्जांपल कसं सॉल्व्ह करता येईल। या ठिकाणी आपण कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स यूज करू शकतो। आता काय आहे ही प्रॉपर्टी पहा। आता या ठिकाणी AP, BQ अँड CR ह्या 3 लाईन्स काय आहेत? पॅरलल आहेत आणि लाईन L आणि लाईन M हे दोन काय आहेत? ट्रान्सव्हर्सल्स आहेत। आता आपली प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स काय आहे? जर 3 लाईन्स पॅरलल असतील तर त्यांनी या दोन ट्रान्सव्हर्सल्स वरती तयार केलेले जे इंटरसेप्ट्स आहेत या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो इक्वल असतो। आता लाईन L वरती या 3 पॅरलल लाईन्समुळे AB आणि BC हे दोन इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत आणि लाईन M वरती या 3 पॅरलल लाईन्समुळे PQ आणि QR हे दोन इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत। या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो इक्वल असणार आहे, म्हणजेच AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR। AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR। हा थिरम आपण कधी यूज करू शकतो? ज्यावेळेस या 3 लाईन्स पॅरलल असणार आहेत। पण आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये या 4 लाईन्स पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं नाही। काय दिलेलं आहे आपल्याला? हे 4 सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे। म्हणजेच आपल्याला प्रथम काय करावं लागेल? हे 4 सेगमेंट्स पॅरलल आहेत हे दाखवावं लागेल। आता जर 2 किंवा 2 पेक्षा मोर सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ते सेगमेंट्स काय असतात? एकमेकाला पॅरलल असतात। म्हणजेच हे 4 सेगमेंट्स काय असणार आहेत? एकमेकाला पॅरलल असणार आहेत, कारण हे 4 सेगमेंट्स काय आहेत? एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत, लाईन AD ला परपेंडिक्युलर आहेत। म्हणजेच हे 4 सेगमेंट्स काय असणार आहेत? एकमेकाला पॅरलल असणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स यूज करू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला 4 सेगमेंट्स दिलेले आहेत, मग आपल्याला काय करावं लागेल? आपली प्रॉपर्टी काय आहे? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स आहेत। मग आपण या ठिकाणी काय करू? 3 पॅरलल सेगमेंट्स घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करू। प्रथम काय करू आपण? आपल्याला PQ, QR आणि RS हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे। या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत। P पासून S पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे। मग आपल्याला प्रथम कोणते सेगमेंट्स घ्यावे लागतील? हा AP एक सेगमेंट घ्यावा लागेल, हा DS हा सेगमेंट घ्यावा लागेल आणि या दोन्हीपैकी कोणताही एक सेगमेंट घ्यावा लागेल। मग आपण प्रथम काय करू? AP, BQ आणि DS हे 3 सेगमेंट्स घेऊ। या CR सेगमेंटचा आपल्याला विचार करायचा नाही। प्रथम आपण हे 3 सेगमेंट्स घेऊ, AP, BQ and DS आणि आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स यूज करून या PQ ची व्हॅल्यू काढून घेऊ। त्यानंतर आपण PQ ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर सेगमेंट AP, सेगमेंट BQ आणि सेगमेंट CR हे 3 सेगमेंट्स घेऊ आणि आपण QR ची व्हॅल्यू काढून घेऊ। त्यानंतर आपण RS ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू? PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू काय येईल? PS, कारण हे 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत। म्हणजेच काय येईल? PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू PS। मग आपल्याकडे PQ, QR आणि PS ची व्हॅल्यू असणार आहे, त्यावरून आपण RS ची व्हॅल्यू फाइंड करू। पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल। प्रथम आपल्याला काय दिलेलं आहे पहा। सेग PA, सेग QB, सेग RC अँड सेग SD आर परपेंडिक्युलर टू लाईन AD हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। आता 2 और मोर सेगमेंट्स परपेंडिक्युलर टू सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर। 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ते काय असतात? एकमेकांना पॅरलल असतात। हे आपण लिहून घेतलेलं आहे। 2 और मोर सेगमेंट्स परपेंडिक्युलर टू सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर। देअरफॉर सेग PA पॅरलल सेग QB पॅरलल सेग RC पॅरलल सेग SD याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1। म्हणजेच हे 4 सेगमेंट्स काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत। आता या ठिकाणी आपण सेगमेंट AP, सेगमेंट BQ अँड सेगमेंट DC हे 3 सेगमेंट्स घेऊ आणि या ठिकाणी आपण कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत? बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स।
काय येईल पहा प्रॉपर्टी, SQ अपॉन QP इज इक्वल टू DB अपॉन BA. करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो इक्वल असणार आहे. ही लाईन आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची नाही, RC विचारात घ्यायची नाही आपल्याला. SQ अपॉन QP इज इक्वल टू DB अपॉन BA. लिहून घेऊ आपण. SQ अपॉन QP काय येईल पहा, SQ अपॉन QP इज इक्वल टू DB अपॉन BA. DB अपॉन BA. SQ ची लेंथ आपल्याला दिलेली आहे का? SQ ची लेंथ आपल्याला दिलेली नाही. मग आपण काय करू, या ठिकाणी कॉम्पोनंडो यूज करू. आता या ठिकाणी आपण कॉम्पोनंडो यूज करू. काय येईल पहा कॉम्पोनंडो, काय करायचं आहे आपल्याला, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचं आहे आणि डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणजेच काय येईल पहा, SQ प्लस QP, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला आपण आणि डिनॉमिनेटर आहे तसा ठेवायचा. QP इज इक्वल टू DB प्लस BA अपॉन BA. रिझन काय येईल, बाय कॉम्पोनंडो. SQ प्लस QP काय येईल पहा, SQ प्लस QP म्हणजेच काय येईल, हे पूर्ण डिस्टन्स PS. SQ प्लस QP म्हणजेच PS. या ठिकाणी लिहू आपण PS अपॉन QP इज इक्वल टू DB प्लस BA. आता DB प्लस BA काय येईल पहा, DB प्लस BA म्हणजेच पूर्ण हे टोटल डिस्टन्स येईल AD. हा DB प्लस हा BA म्हणजेच टोटल काय येईल AD. म्हणजेच या ठिकाणी काय येईल AD अपॉन BA. आता PS किती दिलेला आहे पहा आपल्याला, PS किती दिलेला आहे 280. 280 अपॉन QP. QP आपल्याला फाइंड करायचं आहे. QP म्हणजेच PQ. PQ लिहू आपण या ठिकाणी. PQ इज इक्वल टू AD. आता AD म्हणजेच काय, AB प्लस BC प्लस CD या तिन्हींची काय करावी लागेल आपल्याला, ॲडिशन करावी लागेल. या ठिकाणी लिहू आपण AB प्लस BC प्लस CD. AB प्लस BC प्लस CD अपॉन BA. 280 अपॉन PQ इज इक्वल टू AB किती आहे 60, BC 70 आहे आणि CD 80 आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल 60 प्लस 70 प्लस 80 अपॉन BA म्हणजेच AB. AB किती आहे 60. म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा 280 अपॉन PQ इज इक्वल टू 60 प्लस 70 किती येईल पहा 130. 130 प्लस 80 किती येईल 210. 210 अपॉन 60. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. PQ इंटू 210 इज इक्वल टू 280 इंटू 60. देअरफॉर PQ इज इक्वल टू हा 210 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर PQ इज इक्वल टू 280 इंटू 60 अपॉन 210. या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. 3 ने भागवलं आपण. 3 7 जार 21, 3 2 जार 6. या ठिकाणी 7 ने भागवलं आपण. 7 1 जार 7, 7 4 जार 28, 7 0 जार 0. देअरफॉर PQ इज इक्वल टू 40 इंटू 2 इज इक्वल टू 80. देअरफॉर PQ ची व्हॅल्यू किती मिळाली 80. आता या फिगरमध्ये आपल्याला PQ ची व्हॅल्यू किती मिळाली 80 मिळाली. आता आपण AP, BQ आणि CR हे 3 सेगमेंट्स घेऊ आणि RQ ची व्हॅल्यू फाइंड करू. या RQ ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. या ठिकाणी आपल्याला AB ची व्हॅल्यू दिलेली आहे, BC ची व्हॅल्यू दिलेली आहे, PQ ची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे. मग आपण हे 3 सेगमेंट्स घेऊ AP, BQ अँड CR आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स यूज करू. म्हणजेच आपल्याला आता हे 3 सेगमेंट्स घ्यावे लागतील. सेगमेंट AP, पॅरलल सेगमेंट BQ, पॅरलल सेगमेंट CR. लिहून घेऊ आपण. सेग AP पॅरलल सेग BQ पॅरलल सेग CR. रिझन काय येईल फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण लिहिलेलं आहे 4 सेगमेंट्स काय आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स काय येईल पहा. आता या ठिकाणी सेग AP, सेग PQ आणि सेग CR ह्या 3 लाईन्स काय आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजे हे जे या ठिकाणी हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो इक्वल असणार आहे. म्हणजेच PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. घेऊ आपण PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. PQ ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 80 अपॉन QR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे AB अँड BC. AB किती आहे 60, BC किती आहे 70. 60
अपॉन 70. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QR इंटू 60 इज इक्वल टू 80 इंटू 70. हा 60 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QR इज इक्वल टू 80 इंटू 70 अपॉन 60. हा 0 कॅन्सल होईल. या ठिकाणी 2 ने भागवलो आपण. 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 0 जार 0. देअरफॉर QR इज इक्वल टू 40 इंटू 7 किती येईल. 4 7 जार 28 म्हणजेच 280 अपॉन 3. ही मिळाली आपल्याला QR ची व्हॅल्यू 280 अपॉन 3. आता या ठिकाणी आपल्याला QR ची व्हॅल्यू किती मिळाली 280 अपॉन 3. आता आपल्याला RS ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी पॉईंट P, पॉईंट Q, पॉईंट R अँड पॉईंट S हे 4 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू PS. लिहून घेऊ आपण. PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू PS. रिझन काय येईल, P डॅश Q डॅश R हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत अँड Q डॅश R डॅश S हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. आता PQ ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 80 प्लस QR ची व्हॅल्यू किती मिळाली 280 अपॉन 3 प्लस RS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि PS म्हणजेच टोटल डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे, PS किती दिलेला आहे, PS ची व्हॅल्यू 280. या ठिकाणी काय येईल 280. आता आपण हा 80 अँड 280 अपॉन 3 या साईडला घेऊ. या ठिकाणी या दोन्हीचं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर RS इज इक्वल टू 280 मायनस 80 मायनस 280 अपॉन 3 इज इक्वल टू 280 मायनस 80 किती येईल 200 मायनस 280 अपॉन 3 इज इक्वल टू. या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 200 इंटू 3 किती येईल 600 मायनस 280 इंटू 1 किती येईल 280 अपॉन 3 1 जार 3. 600 मधून 280 गेल्यानंतर किती राहील पहा 320 अपॉन 3. म्हणजेच आपल्याला RS ची व्हॅल्यू किती मिळाली 320 अपॉन 3. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर PQ ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 80, QR ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 280 अपॉन 3, 280 अपॉन 3 अँड RS इज इक्वल टू 320 अपॉन 3. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.